महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सलग 5व्या दिवशी बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठी उपोषण सुरूच। रेल्वे प्रशासनाने उपोषणाकडे पाठ फिरवली, नागरिक संतापले। बेलापूर परळी रेल्वे मार्गाच्या केंद्रीय मंजुरीसाठी कोकाणा तालुका नेवासा येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या 5व्या दिवशी ही उपोषण चालूच असून रेल्वे प्रशासनाने मात्र अद्यापपर्यंत पूर्णपणे उपोषणाकडे पाठ फिरवली, तर प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याच्या भावना नागरिकांमधून येत आहेत। प्रशासनाच्या विरोधी जनतेत रोष निर्माण होत असून कोणत्याही क्षणी रास्ता रोको सारखी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। उपोषणाच्या 4थ्या दिवशी मात्र उपोषणकर्त्यांना शारीरिक थकवा जाणवू लागला, तसेच चक्कर येत असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे। कोकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास कानडे यांनी उपोषणकर्त्यांची शुक्रवारी सकाळी तपासणी केली। तसेच उपोषणकर्ते रितेश भंडारी, सुरेश नरवणे, रजाक निजामशाह, इनामदार यांची प्रकृती खालावली असून नागरिकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली, परंतु उपोषणकर्त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे। बेलापूर ते परळी या रेल्वे मार्गासाठी गेले 5 दिवस झाले कोकाणा या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत ग्रामस्थ। आमरण उपोषण त्यांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे। हा दळणवळणाचा मोठा प्रश्न आहे आणि हा निकाली निघाला पाहिजे, यासाठी हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण करत आहेत। गेले 5 दिवस झाले परळी ते बेलापूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी हे आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बसलेलो आहोत आणि इथले सर्व बेलापूर ते परळी या रेल्वे मार्गावरली जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्यातील असतील, खासदार असतील, आमदार असतील, हे सर्वांनी दुर्लक्ष केलं तर आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे। कारण 5 दिवस झाले आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। फक्त स्थानिक आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील असतील, माजी आमदार बाळासाहेब मोरकुटे असतील, या 2 व्यक्तींना या ठिकाणी भेट दिलेली आहे। मग या भागातले आमचे खासदार असतील, बाकी इकडले बीडकडले खासदार असतील, आमदार असतील, शेवगाव पाथर्डीचे आमदार असतील, यांनीसुद्धा पालकमंत्री असतील, यांनी भेट देऊन याची त्वरित लवकर दखल घेतली पाहिजे। अन्यथा आम्हाला वेळ प्रसंगी रस्ता रोको करण्याची वेळ या शासनाने आमच्यावरती येऊ देऊ नये, हीच या शासनाला हात जोडून नम्र विनंती आहे। आमचा आता अंत बघू नये शासनाने, एवढंच बोलतो। जय शिवराय। आज या कोकाणा या ठिकाणी बेलापूर ते परळी हा जो रेल्वे मार्ग आहे, हा प्रशासन म्हणजे केंद्र सरकारनं चालू अर्थसंकल्पातसुद्धा या मार्गासाठी सरकारने कुठलीही तरतूद केलेली नाही। त्यामुळे या ठिकाणी म्हणजे कोकाणा या ठिकाणी इथल्या आमचे जे मित्र जे ग्रामस्थ आहे यांनी जवळजवळ 3 वेळेस उपोषण केलेले आहे आणि आत्तासुद्धा जवळजवळ हा उपोषणाचा 5वा दिवस असून या उपोषणाकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केलं असल्या कारणाने, जर सरकारनं असं दुर्लक्ष करणार असेल तर या ठिकाणी ग्रामस्थ या अजून आक्रमक होतील आणि या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यात येईल, असं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं हा इशारा समजण्यात यावा, असं रामकृष्ण आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगलमुगले, शेवगाव, अहिल्यानगर।